पालघरच्या कांदरवाडी सूर्यानगर आश्रमशाळा वसतिगृहाला भीषण आग लागलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे कपडे आणि इतर साहित्य मात्र जळून खाक झालंय। या वसतिगृहामध्ये 200 पेक्षा अधिक विद्यार्थी राहत असून स्थानिकांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत। पालघरमध्ये वसतिगृहाला भीषण आग लागली, ज्यामध्ये आपण बघतोय या विद्यार्थ्यांच्या साहित्याचं आणि कपड्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। सुदैव म्हणावं लागेल की इथं कुठलीही जीवितहानी झालेली नाही। पालघरमध्ये या विद्यार्थ्यांचं वसतिगृह मात्र आगीत जळून खाक झालंय। तर हे दृश्य आपण बघतोय, पालघरमध्ये जे वसतिगृह होतं या वसतिगृहाला आग लागलेली आहे। या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे कपडे आणि इतर शिक्षणोपयोगी साहित्य जळून खाक झालेलं आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे। कांदरवाडी सूर्यानगर आश्रमशाळा वसतिगृहाला ही भीषण आग लागलेली आहे। पालघरमधली ही आगीची दृश्य आपण पाहतोय।